नमस्कार, ई-टीव्ही भारतमध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी माझ्याशी लग्न लावून दिलं। भाजपा उमेदवार रामदास तडस यांच्यावर सुनेने केले गंभीर आरोप। निवडणुकीच्या तोंडावर टार्गेट करण्यासाठी केलेले हे आरोप रामदास तडस यांनी फेटाळले। मुंबईतील काही जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जुंपली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विरुद्ध मुंबई काँग्रेस असा नवा वाद उफाळला। मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची थेट दिल्लीत तक्रार। शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील निखाऱ्यावरची राग दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। अमोल कोल्हेंची अजित पवारांवर नाव न घेता टीका। नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, राज ठाकरे स्पष्ट वक्ते। त्यांचा आदेश कार्यकर्त्यांसाठी अंतिम। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। महायुतीचा जागा वाटपाचं भिजत घोंगडं, मनभेद नसल्याचा नेत्यांकडून दावा। लवकरच तिढा सुटणार असल्याचा महायुतीच्या नेत्यांना विश्वास। शोभा बच्छाव यांना उमेदवारी देताच काँग्रेस पक्षात राजीनामा सत्र सुरू। काँग्रेस धुळे जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर यांचा राजीनामा, अंतर्गत वाद चव्हाट्यावर। पाणी टंचाईचे मराठवाड्याला बसू लागले चटके। छत्रपती संभाजीनगरमध्ये चाराबंदी लागू, उद्योगांवरही पाणी कपातीची टांगती तलवार। हरियाणामध्ये शाळेची बस उलटून 7 मुलांचा मृत्यू। सरकारी सुट्टी असतानाही सुरू होती शाळा, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे प्रशासनाचे आदेश। मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला मुंबई पोलिसांनी केली अटक। हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई। AR मुरुगदास सलमान खान बरोबर करणार काम। ईदच्या मुहूर्तावर आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा। सिकंदर चित्रपट 2025 मध्ये होणार प्रदर्शित। या बातम्यांचा इथेच थांबूयात। अधिक माहितीसाठी लॉग इन करा ettvbharat.com।